आई, मला या आयुष्याचा खूप कंटाळा आलाय. मला होणारा त्रास इथे कोणालाच दिसत नाही. मला काही दिवस ह्या सगळ्यातून थोडंसं बाजूला होऊन स्वतःचं आयुष्य जगायचं आहे. मी काही दिवस माहेरी येण्याचा विचार करत आहे. मुलांनाही सोबत घेऊनच येईन. तसंही माहेर आणि सासर एकाच शहरात असल्यामुळे तिथूनच मुलांना शाळेत पाठवता येईल. नम्रता फोनवर आईला म्हणाली. पलीकडून नम्रताची आई सुमनबाई म्हणाल्या, "हो बाळा, तू हवं तेव्हा येऊ शकतेस. शेवटी हेही घर तुझंच आहे." "ठीक आहे आई, मी उद्याच येईन." नम्रता आनंदाने म्हणाली. "हो बेटा, चालेल. मी तुझी वाट पाहत आहे. बरं, आता मी फोन ठेवते. मला मंदिरात जायचंय." असं म्हणून नम्रताच्या आईने फोन ठेवला आणि थेट किचनमध्ये गेल्या आणि स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असलेल्या आपल्या सुनेला म्हणाल्या, "अगं नंदिनी, उद्या तुझी नणंद येणार आहे. घरातील कामं आवरल्यावर दुपारी बाजारात जा आणि फळे, भाज्या आणि मिठाई घेऊन ये. माझी गरीब मुलगी सासरच्या घरी मोलकरणीसारखं काम करते आणि तिच्याकडे कोणी लक्ष देत नाही. ती इथे येऊन काही दिवस राहिली तर तिला थोडं बरं वाटेल." सासूबाईंचे असे शब्द ऐकून नंदिनीचा चेहरा पडला. ती मनात विचार करू लागली की दिवसभर काम करून मी सुद्धा किती दमून जाते. घरातील कोणाला कसलीच अडचण येऊ नये म्हणून मी रात्रंदिवस कष्ट करते. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, झाडलोट, कपडे, भांडी घासणे, बाजारात जाणे ही सर्व कामं करते. कुणीतरी माझ्या मनाचाही जरा विचार करावा. यांची मुलगी वाटेल तेव्हा इथे येते, पण मी वर्षातून एकदाच आईकडे गेले तरीही या किती ओरडतात. मी पण एक माणूसच आहे. मला पण मन आहे. मला पण वाटतं माहेरी जाऊन थोडी विश्रांती घ्यावी. सुख-दुःखाबद्दल बोलून मन हलकं करावं. सासूबाई, तुम्हाला तुमच्या मुलीची एवढी काळजी वाटते, पण माझं काय? देवा, आता तूच काहीतरी कर." नंदिनीला खूप वाईट वाटत होतं, पण तिने स्वतःला सावरलं आणि कामाला लागली. संध्याकाळी एक चमत्कारच घडला. नम्रताच्या सासूने तिला माहेरी जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे ती यावेळी येऊ शकली नाही. नम्रताने फोन करून आपल्या आईला सांगितलं. तेव्हा त्या म्हणाल्या, "तुझी सासू असा कसा नकार देऊ शकते? यापूर्वी तर कधी तिने माहेरी यायला नकार दिला नाही आणि आज अचानक असं काय घडलं? तुझ्या सासूबाईंकडे फोन दे, मी सांगते त्यांना." नम्रताने फोन तिच्या सासूबाईंना दिला. सुमनबाई म्हणाल्या, "नमस्कार विमलताई, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. नम्रताला माहेरी येऊन खूप दिवस झाले. 4 दिवस आली तर तिलाही बरं वाटेल. तुम्ही पाठवून द्याल का?" पलीकडून नम्रताची सासू म्हणाली, "हे बघा, तुमच्या मुलीला माहेरी जाण्यासाठी आम्ही कधीच अडवले नाही. यापूर्वी जेव्हा जेव्हा तिला माहेरी जायचं होतं तेव्हा तेव्हा आम्ही तिला परवानगी दिली. परंतु काही दिवसांपूर्वी आम्ही नातेवाईकाच्या लग्नाला गेलो होतो. तिथे मला तुमची सून नंदिनीची आई भेटली. तिच्याशी गप्पा मारत असताना असं कळलं की तुम्ही नंदिनीला वर्षातून एकदाच तिच्या आईवडिलांच्या घरी जायला देता आणि तेही अगदी 2च दिवस. हे कसलं विचित्र वागणं झालं? तुम्हाला तुमची मुलगी तिला हवं तेव्हा माहेरी यायला हवी आहे, परंतु याविरुद्ध तुम्ही तुमच्या सुनेला मात्र फक्त वर्षातून एकदाच माहेरी पाठवता. हा कसला भेदभाव? जशी तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी वाटते तशी नंदिनी ही कोणाची तरी मुलगी आहे हे विसरू नका. तिलाही वाटत असेलच की 4 दिवस जावं, माहेरी राहावं. मला वाटतं तुम्ही आधी नंदिनीला तिच्या माहेरच्या घरी पाठवावं आणि ती तिच्या माहेराहून परत आली की मी नम्रताला तुमच्याकडे पाठवीन. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे तुम्ही तुमच्या सुनेवर तुमच्या मुलीसारखं किंवा तुमच्या मुलीपेक्षाही जास्त प्रेम केलं पाहिजे. जर तुम्ही तिला कायम गृहीत धरलं, तिला घरात डांबून ठेवलं, तर एक दिवस असा येईल की ती तुमच्या विरोधात बोलू लागेल. मग ती तुमचं ऐकणारही नाही आणि तिला वाटेल तेव्हा तिच्या आईवडिलांच्या घरी जाईल. अशी परिस्थिती निर्माण होण्याआधीच तुमचं सासू-सुनेचं नातं आणि नात्यातील गोडवा टिकवून ठेवण्यासाठी स्वतःचे विचार बदलले पाहिजेत." नम्रताची सासू थोडं स्पष्ट बोलली, परंतु तिच्या बोलण्यात खरेपणा होता. आता नम्रताच्या आईलाही स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप झाला. नम्रताच्या सासूचं बोलणं तिला पटलं होतं. आपल्या मुलीच्या प्रेमापोटी आपण आंधळं झालो होतो, परंतु आपण आपल्या सुनेच्या भावनांचा कधीच विचार केला नाही
आपण कायमच तिला गृहीत धरलं, कधी तिला समजून घेतलं नाही हे तिच्या लक्षात आलं. फोन स्पीकरवर असल्यामुळे नम्रतालाही तिच्या सासूचं आणि आईचं बोलणं ऐकू येत होतं. तिलाही जाणवलं की ती कधीच आपल्या वहिनीशी नीट बोलत नव्हती. तिचा चेहरा कायम उदास असायचा. खूप विचार करून सुमनताईंनी आपल्या सुनेला बोलावून सांगितलं की नंदिनी, नम्रता काही दिवस येणार नाही. तोपर्यंत तू तुझ्या माहेरी जाऊन ये आणि लगेच परत यायची काही गरज नाही. तुला वाटेल तेवढे दिवस राहा. हे ऐकून नंदिनीचा चेहरा उजळला. कारण ही पहिलीच वेळ होती जेव्हा तिच्या सासूने स्वतःहून तिला तिच्या माहेरी जायची परवानगी दिली होती. दुसऱ्या दिवशी नंदिनी तिच्या माहेरी गेली आणि यावेळी ती फक्त 1-2 दिवस नाही तर संपूर्ण आठवडाभर राहिली. जेव्हा ती परत आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आनंद होता आणि तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती. नंदिनी आल्यावर नम्रताही तिच्या माहेरी आली आणि यावेळी मात्र ती तिच्या वहिनीसोबत छान वागली. तिला समजून घेतलं. नम्रताने आपल्या आईला समजावून सांगितलं की ती कशा प्रकारे नंदिनीसोबत गैरवर्तन करत होती. दुसरीकडे नंदिनीला तिच्या सासूच्या वागण्यात बदल जाणवत होता. अचानक तिची सासू तिच्याशी प्रेमाने वागू लागली होती आणि याचा नंदिनीला खूप आनंद झाला होता. तिने आनंदाने सगळ्यांची काळजी घेतली आणि प्रेमाने सर्व काही केलं. त्यानंतर सुमनबाई स्वतः नंदिनीला वेळोवेळी माहेरी पाठवू लागल्या. एका छोट्याशा बदलाने सासू, सून आणि नणंद यांच्यातील कटुता दूर झाली आणि त्यांच्यातील नाते अधिक गोड आणि मजबूत झाले. मित्रांनो, समाजात अशा कितीतरी महिला आहेत ज्यांना आपल्या मुलीला थोडाही त्रास झाला तरी सहन होत नाही, परंतु याच महिला आपल्या सुनांना समजून घेत नाहीत. स्वतःची चूक लक्षात आल्यावर सुमनबाई आपल्या सुनेशी, नंदिनीशी प्रेमाने वागू लागल्या. परंतु अजूनही समाजात अशा कितीतरी नंदिनी आहेत ज्यांना समजून घेणारं कोणीच नाही. बरोबर आहे ना? तुम्हाला काय वाटतं? मला कमेंट करून नक्की कळवा. मित्रांनो, कशी वाटली कथा? छान होती ना? मग वाट कसली बघताय? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.